सावकार, या लक्ष्म्याच्या पुतणीनं रुक्मीनं रांधलं. रुक्मीत सकू आहे हे दिगूला समजले का? सखा माझा पांडुरंग ह्या मालिकेमध्ये माणिक आणि दिगू जिथे गेले आहेत तिथे एक बाई आहे जिचं नाव रुक्मी आहे. पण खरं तर ती बाई दुसरी तिसरी कोण नसून तर ती सकूच आहे ह्याचा अंदाज आला आहे का दिगूला? रुक्मीने तिच्या चेहऱ्यावरती पदर घेतला आहे पण तिथेच दिगूला आता तिच्यावरती शंका आल्यामुळे तिचा चेहरा बघायचा आहे दिगूला आणि म्हणूनच दिगू माणिकला सांगतो की तिच्या तोंडावरचा पदर दूर करायला. आणि जेव्हा माणिक उठते तिचा पदर दूर करण्यासाठी तेव्हा रुक्मी तिला तिचा पदर दूर करून देत नाही. तितक्यातच तिथे एक माणूस येतो आणि तो म्हणतो की ही आमच्या गावाची प्रथा आहे की बायकोचा पदर फक्त आणि फक्त नवरा सावकारांचा शब्द मोडायचा नाही हा. घे पदर वर घे. दूर करणार आणि त्यामुळेच हे अपशगुन सुद्धा होऊ शकतं जर तिने आता तुमच्या समोर पदर उचलला तर. आणि हे ऐकून दिगू शांत होतो आणि दिगू तिच्या बरोबर चांगलं वागायला लागतो. पण इथेच तो तिच्याकडे बघत बघत माणिकला घास भरवतो. इथे कुठे ना कुठे असं दिसून येतंय की दिगूला कुठे ना कुठे संशय आला आहे की ती सकूच आहे. तर आता बघायचं हे आहे की सखा माझा पांडुरंग मध्ये पुढे काय घडून येईल हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.